मिसिंग लिंकवरती बोलल्यावर राजकारण कसं? राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा. देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री करत केली टीका. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये धमकी देणं शोभतं का? राज ठाकरेंची टीका. कुणाचा अंकुश नसल्यानं बोलायची हिंमत राज ठाकरे गरजली. शरद पवार एकनाथ शिंदे भेटीनं ठाकरेंच्या शिवसेनेकडून जाहीर नाराजी. पवारांना गद्दारांना प्रतिष्ठा देत असल्याची राऊतांची टीका. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. रविकांत तुपकरांचं विधान भवनाबाहेर आंदोलन. झाडावरती चढून तुपकरांच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी. अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये दानचोरी प्रकरणी काँग्रेस आक्रमक. नागपुरामध्ये काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन. नाशिकमधील म्हाडा घोटाळा प्रकरणी आणखी एक सरकारी अधिकारी अटकेत. भूमी अभिलेख विभागाचा उपअधीक्षक श्रीकांत परदेशी जाळ्यामध्ये बनावट शिक्के तयार करून नकाशा बनवून देण्याच्या कटामध्ये सहभागाचा आरोप. मोशीतील कचरा डेपोतील दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू. अद्यापही 8 ते 9 जण अडकल्याची शक्यता. आतापर्यंत 10 जणांना वाचवण्यात यश. अकोल्याच्या काली मशिदीजवळ जीर्ण इमारत कोसळली. सुदैवाने इमारत रिकामी असल्यानं जीवितहानी नाही. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक दुचाकी दबल्या. हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के. हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत भूकंपाचा धक्का तर भूकंपाचे केंद्रबिंदू वसमत असल्याची शक्यता. 4.6 रिश्टर स्केल भूकंपाची नोंद. मुंबईच्या ताडदेव इथं रस्ता खचला. सामानानं भरलेला ट्रक अडकला. शाळेच्या शेजारीच रस्ता खचला. विद्यार्थी थोडक्यात बचावले. खालापूरच्या मुठा गावावरती भूस्खलनाचं संकट. पावसानंतर डोंगरावरून दरड कोसळली. 500 नागरिकांचं स्थलांतर. भोसले घाटामध्ये मुंबई गोवा महामार्गातला तडे. रस्ता खचण्याचा धोका. प्रवास करणं धोकादायक. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती. गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं. रामकुंडावरती पानवेली आणि कचरा वाहून आला. पुणे शहरासह परिसरामध्ये पावसाची विश्रांती. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग बंद. मुंबईतील धरणांमध्ये पाणी साठा वाढला. मात्र पाणी टंचाईचं संकट टळलेलं नाही. धरणामध्ये 7 धरणांमध्ये केवळ 41% पाणी साठा शिल्लक. राज्यातील शिक्षकांचं आज राज्यव्यापी आंदोलन. बीएलओ आणि SIR या अशैक्षणिक कामांना विरोध. शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद. बीडसह मराठवाडा पावसाच्या प्रतीक्षेत. माजलगाव धरणामध्ये केवळ 17% पाणी साठा शिल्लक. बीड जिल्ह्यावरती पाणी टंचाईचं संकट. चोरीसाठी आलेला चोर इमारतीवरती अडकला. रायगडच्या पाली येथली घटना. नागरिकांकडून चोरट्याचं रेस्क्यू ऑपरेशन. साईबाबांच्या VIP दर्शन शुल्कामध्ये 100 रुपयांची वाढ. VIP दर्शन पासचं शुल्क 200 रुपयांवरून आता 300 रुपयांवरती. माऊलींची पालखी पुण्यातल्या बोपखेल चौकात. ज्ञानोबा माऊली संत तुकोबांच्या नावाचा एकच गजर.